गुढीपाडवा 2026 हिंदू नववर्ष आणि चैत्र पाडव्याची संपूर्ण माहिती। नमस्कार मंडळी, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे आपला गुढीपाडवा हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण। या दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते। यंदा 19 मार्च 2026 रोजी आपण हे नववर्ष साजरे करणार आहोत। पण तुम्हाला माहीत आहे का, आपण गुढी का उभारतो? पुराणानुसार याच दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून अयोध्येत प्रवेश केला होता। त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अयोध्यावासियांनी घराघरात गुढ्या उभारल्या होत्या। तसेच याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असेही मानले जाते। तिथी आणि शुभमुहूर्त: यंदा 19 मार्च 2026 गुरुवारी गुढीपाडवा आहे। प्रतिपदा तिथी प्रारंभ सकाळी 6:52 19 मार्च। अमावस्या समाप्ती सकाळी 6:53 गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 7 ते 8:30 ही वेळ सर्वात उत्तम आहे। खरेदीसाठी शुभ वेळ: पाडवा हा 3:30 मुहूर्तापैकी एक असल्याने पूर्ण दिवस शुभ आहे, पण दुपारी 2:30 ते 3:30 ही वेळ सोने किंवा वाहन खरेदीसाठी अतिशय विशेष आहे। पूजा साहित्य आणि तयारी: गुढी उभारण्यासाठी आपल्या खालील गोष्टी लागतील: 1. बांबूची काठी, विळूची काठी, नवी कोरी काठपदराची साडी, पिवळी, लाल किंवा हिरवी, तांब्याचा किंवा चांदीचा कलश, तांब्या, कडुनिंबाचा डहाळा आणि आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी, दोरी किंवा कलावा बांधण्यासाठी, पूजेसाठी हळद, कुंकू, अक्षता, अगरबत्ती, निरांजन आणि नैवेद्य। गुढी उभारण्याची शास्त्रशुद्ध पद्धत: सकाळी लवकर तयारी: सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करा, घरासमोर सुंदर रांगोळी काढा आणि मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचे तोरण लावा। काठीची पूजा: बांबूची काठी स्वच्छ धुवून त्याला हळद कुंकू लावा। साडी कशी घालावी: काठीच्या वरच्या टोकाला साडीच्या छान मिऱ्या करून बांधा, त्यावर ब्लाऊज पीस ठेवा। कलश स्थापना: तांब्याच्या कलशावर कुंकवाने शुभ स्वस्तिक काढा आणि तो कलश काठीच्या टोकावर पालथा ठेवा। पूजेसाठी लागणारे साहित्य: कलशाच्या खाली कडुनिंबाचे पाने, आंब्याची पाने, डहाळी, फुलाचा हार आणि साखरेची गाठी घट्ट बांधा। गुढीची दिशा: घराबाहेर पडल्यावर उजव्या बाजूला किंवा बाल्कनीमध्ये जिथून गुढी सर्वांना दिसेल अशा ठिकाणी ती उंच उभारा। ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जप करत गुढीला नमस्कार करा। कडुनिंबाचा प्रसाद आणि नैवेद्य: गुढीपाडव्याला कडुनिंबाच्या प्रसादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्रसाद कसा बनवाल: कडुनिंबाची कोवळी पाने, गूळ, जिरे, ओवा आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ एकत्र करून हा प्रसाद तयार केला जातो। शास्त्रीय महत्त्व: हा प्रसाद खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते। कडू आणि गोड या दोन्ही चवीचे मिश्रण म्हणजे जीवनातील सुख दुःखाचा स्वीकार करणे होय। मुख्य नैवेद्य: दुपारच्या जेवणात आवर्जून पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य गुढीला दाखवावा। गुढी उतरवण्याचे नियम: दिवसभर आनंदाने पूजा केल्यावर सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी 6 ते 6:30 दरम्यान गुढी सन्मानाने उतरावी। उतरवण्यापूर्वी पुन्हा एकदा हळदी कुंकू वाहून नैवेद्य दाखवून आणि निरांजनाने ओवाळून प्रार्थना करा। गुढीला लावलेली साडी तुम्ही स्वतः वापरू शकता आणि कडुनिंबाची पाने धान्याच्या डब्यात टाकल्यास धान्याला कीड लागत नाही। तर अशी ही आपली विजयाची गुढी। हे नववर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचे जावो आणि भरभराटीचे जावो।